राम राम मंडळी, आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे. काय ग बायको, आज काय स्पेशल बनवतेस? अवधनी, आज मी बनवते आमरेश पुरी. हं? अमरीशपुरी? तुला आमरसपुरी म्हणायचंय का? अक्षी बराबर बोलल्यासा बघा. दुसऱ्या आमरेश पुरी बनणं शक्य तरी आहे का? म्हणून मी आमरस पुरीच बनवते बघा. अच्छा, बनव बनव. तसंही आंब्याच्या सीझन मध्ये एकदा दोनदा तरी आमरसपुरी बनलीच पाहिजे. पण बायको, ती पुरी तेलकट नसावी बरं. मला तेलकट पुरी अजिबात आवडत नाही बघ. होयची धनी, तेलकट पुरी कुणाला सुद्धा आवडत नाही बघा. तर मी आज अशी ट्रिक वापरून पुरी बनवणार आहे का नाही, ती पुरी तेलकट अजिबात बनणार नाही. शिवाय काही लोकांनी आंबा सुद्धा असा खायला आवडतो पण आमरस आवडत नाही. तर त्याचं कारण काय आहे ते मला माहिती आहे. आणि हा आमरस का नाही, ज्याला आवडत नाही त्याला सुद्धा आवडेल बघा. कारण ह्याला ओरिजिनल आंब्याचीच टेस्ट आहे. आणि बरं का मंडळी, तुम्ही खूप वेळा आमरस केला असेल, पण ह्या ट्रिकनं जर तुम्ही आमरस करून बघितला तर तुम्हाला इतर वेळेला केलेल्या आमरस पेक्षा नक्कीच आवडेल बघा. चला तर मग बघूया असा टेस्टी आमरस आणि एकदम लुसलुशीत, अजिबात तेलकट न होणारी पुरी कशी बनवायची ते. तर बरं का मंडळी, सुरुवातीला आपण आधी आमरस करायला घेऊया. तर इथे मी 3 हापूस आंबे घेतले ते. तर आंबे हे आमचे घरचेच आहेत बघा. तर आता हे 3 आंबे घेतलेत. तर तुम्ही आंबे बाजारातून आणा किंवा घरातल्या आडीत जरी असले तरी ते गरम असतात. तर हे पहिला 10 मिनिटं ते 15 मिनिटं पाण्यात ठेवायचे, गार पाण्यामध्ये ठेवायचे. म्हणजे का नाही, ज्यांना पचत नाही आमरस त्यांना सुद्धा हे बाधत नाही, पचतो आमरस. तर तर तुम्ही म्हणाल पाण्यात ठेवण्यापेक्षा मग फ्रीजमध्ये ठेवला तर तर आंबा फ्रीजमध्ये ठेवलेला खाल्ला तर तो बाधू शकतो. म्हणून हा पाण्यातच ठेवून, नॉर्मल पाण्यामध्ये ठेवून ह्याला गार करून घ्यायचा. आणि 10 मिनिटं पाण्यात ठेवून नंतर त्याला असा पुसून कोरडा करायचा. आणि आता आपण ह्याचा का नाही गर काढून घेणार आहे. त्यासाठी हा आंबा चिरून घेणार. तुम्ही कशा पद्धतीनं गर काढता तशा पद्धतीनं काढा. आपल्याला फक्त साल वेगळी आणि गर वेगळा झाला पाहिजे. तर आता मी इथं एका आंब्याच्या अशा फोडी करून घेतल्यात बघा. आणि गर काढून घेते व्यवस्थित असा. तर जेवढा आपल्याला आमरस करायचा त्याच्या हिशोबाने आपण आंबे घ्यायचे. हा 3 आंब्याचा आमरस 4 ते 5 लोकांना आरामात पुरतो. तर आता मी दुसऱ्या आंब्याची अशी साल काढून घेते बघा. तर कशाही पद्धतीने काढा, फक्त आपल्याला गर वेगळा, कोय वेगळी आणि साल वेगळी असं करायचं आहे. तर अशी साल काढून घेऊन सुद्धा आंबाचा गर काढून घेऊ शकता किंवा फोडी करून घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता. पण मला का नाही असं वरून साल काढूनच आंब्याचा गर काढायला सोपं वाटतं बघा. तर असो. तर आता हे आपण फोडी केल्यात ना, त्याच्या सुद्धा अशा हे करूया, काप करूया आणि मग त्याचा गर काढूया. तुम्हाला जशा पद्धतीनं काढायचा तशा पद्धतीनं तुम्ही काढू शकता. आणि शिवाय आंब्याचा कलर सुद्धा बघा आतपर्यंत किती छान आहे. कारण हे आंबे हापूस आहेत. तुम्ही कोणताही पायरीचा जरी घेतला तर तो जास्त गोड असतो, तो सुद्धा चालतो. आता आंबा काही जास्त गोड नसतो, म्हणजे त्याच्यात थोडी तरी साखर घातली पाहिजे. म्हणून मी 2 चमचे साखर घातली आहे आणि 4 त्याच्यामध्ये आईस क्यूब टाकलेत. आता हे घेतलंय 1 दिवसाचं अर्धा लिटर दुधाचं जी शाई असते का नाही, ती शाई काढून फेटून घेतली आहे. बरेचसे लोक काय करतात, ह्या आंब्याच्या गरामध्ये दूध घालतात. तर दुधाऐवजी आपण थोडीशी शाई घालायची. म्हणजे काय होतं, त्याला टेस्ट खूप छान येते. आता हे सगळं मिश्रण का नाही मी मिक्सरला फिरवून घेतलं. आणि बघा आता किती छान आपला दाटसर असा आमरस बनलाय. ते एका मी बाउलमध्ये काढून घेते. तर असा खूप दाट झालाय आपला आमरस. एवढा दाट काही गरजेचं नाही आहे. पण आता तुम्हाला ट्रिक सांगते अजून एक, की आपला आमरस, आता हे पातेलं जे आहे ते काय करायचं असा प्रश्न पडतो. मग आता त्याच्यामध्ये घालायचं थोडंसं दूध आणि परत मिक्सरला फिरवून घ्यायचं. म्हणजे आपलं पातेलं पण स्वच्छ होतं, हे मिक्सरचं भांडं पण स्वच्छ होतं आणि आमरस पण व्यवस्थित असा पातळ होतो. जास्त दाट नाही, जास्त पातळ नाही. तर आपल्याला जेवढं त्याच्यामध्ये खपल का नाही तेवढंच दूध घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं. म्हणजे काय होतं, कन्सिस्टन्सी बरोबर होते. तर आता हे बघा, असाच ह्या थिकनेसमध्ये आपल्याला आमरस पाहिजे. तर आता व्यवस्थित झालंय. आता ह्याला बदामाचे काप घालून सजवूया. काजू, बदाम जे काही ड्रायफ्रूट तुम्हाला घालायचे ते तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. आता का नाही ह्याला असंच ठेवून द्यायचं. तर काही काही लोक आमरस फ्रीजमध्ये ठेवून खातात. तर फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा त्याला गार पाण्यामध्ये ठेवा. हवं तर त्या पाण्यामध्ये आईस क्यूब टाकू शकता. तर पाण्यामध्येही पातेलं ठेवायचं आणि मग आमरस खायचा, तर तो बाधत नाही. जर तुम्हाला काही पोटाचा त्रास होत नसेल तर तुम्ही आमरस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. आता इथं का नाही मी पुरीसाठी काय केलं, 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतला.
आणि त्याच्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ. मोहनसाठी थोडंसं तेल घालायचं. तर तेल गरम न करताच घातलंय मी. थोडंसं तेल घालायचं आणि हे तेल आहे का नाही, हे रवा आणि जे आपण गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं, चोळून घ्यायचं पिठाला, म्हणजे आपलं मोहन सगळीकडे लागलं जातं व्यवस्थित आणि पुरी खायला सुद्धा छान लागते. तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, सगळं तेल पिठाला चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत अगदी घट्ट पीठ असं गोळा मळून घ्यायचा. जेवढं होईल का नाही तेवढं आपण पुरीसाठी घट्ट मळायचं. तर आता का नाही तुम्ही म्हणाल हे रवा कशासाठी घातला, तर हा रवा घातल्यामुळे आपल्या पुरीमध्ये तेल अजिबात शिरत नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का, की रवा भिजल्यानंतर तो फुगल्यानंतर अजून घट्ट होतो. त्यामुळे काय होतंय, आपलं हे जे पीठ आहे का नाही पुरीचं ते पातळ होत नाही, घट्ट होतं. काय करतो आपण, घट्ट एकदम मळून ठेवतो 10-15 मिनिटासाठी तरी असंच ठेवून देतो. मग जेव्हा आपण नंतर 10-15 मिनिटांनी उघडून बघतो तेव्हा ते पीठ एकदम पातळ असते. तर रवा घातल्यामुळे हे पीठ अजिबात पातळ पडत नाही. तर बघा हे घट्टच आहे पीठ. तर अशा पद्धतीने मी आता ह्याचे गोळे करून घेते. तर पुऱ्या करताना एकदम सगळ्या पिठाचे गोळे करायचे नाहीत, किंवा एक एक गोळा करत करत जर आपण लाटायचं आणि तळायचं म्हटलं तर एकट्याला शक्य होत नाही. म्हणून 10-15 गोळे करून ठेवायचे आणि त्यानंतर हे लाटून पुऱ्या बनवून ठेवायच्या. पीठ एकदम घट्ट असल्यामुळं ह्याला तेल किंवा पीठ लावण्याची काहीच गरज नाही, हे असंच लाटता येतं. पण जर तुम्हाला चिकट होतंय असं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तेलाचं बोट लावू शकता. गोळे करताना जरी तेलाचं बोट लावलं तरी सुद्धा आपली पुरी छान बनते. तर अशी ही पुरी लाटून घ्यायची. आता या 10-15 पुऱ्या आहेत का नाही, त्या मी सगळ्या लाटून एकत्रच ठेवणार आहे. तर त्या पसरत टाकायच्या नाहीत किंवा काहीच करायच्या नाहीत. एकामेकावर जरी ठेवल्या तरी चालतात, त्या अजिबात चिकटत नाहीत. तर अशा पद्धतीनं मी 10-15 हे गोळे आहेत ना, हे सगळे लाटून एकत्र एकमेकावर ठेवणार. आणि नंतर काय करायचं, हे जे आपण एकमेकावर ठेवलेलं असते का नाही पुऱ्या, तर ह्या पुऱ्या अशा पसरून घ्यायच्या. जेव्हा तळायला आपण सुरुवात करणार ना तेव्हा अशा पसरून ठेवायच्या, म्हणजे त्या थोड्याशा सुकल्या जातात. 2 पुरीच्या मध्ये जो काही ओलावा असतो का नाही तो कमी झाला पाहिजे, म्हणून फक्त त्या पसरवायच्या. आणि आता हे कडकडीत तेलामध्ये पुरी सोडायची. त्यानंतर तिला लगेच वरून दाबायचं. एका बाजूने व्यवस्थित भाजली की लगेच दुसऱ्या बाजूने तिला भाजून घ्यायची. जास्त पुरी तेलामध्ये उलतापालत करायची नाही, नाहीतर मग ते पुरीमध्ये तेल शिरतं. तर फक्त 2च वेळा ती परतायची, एकदाच परतायची आणि दोन्ही बाजून एकदा एकदा अशी भाजून घ्यायची, परत परत उलतापालती करायची नाही. तर अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेते. बघा तेलात टाकली पुरी की लगेच वरून दाबायची, म्हणजे ती फुगून अशी टम्म होते. त्यानंतर खालच्या बाजूने व्यवस्थित भाजली असेल असं वाटलं की पलटी करायची आणि त्या बाजून पण अशी दाबून दाबून सगळीकडे भाजून घ्यायची, म्हणजे ती फुगल्यानंतर का नाही साईडला भाजली जात नाही, म्हणून भाजायची. तर आता ही पुरी अजिबात तेलकट नाही झालेली बघा, आत्ताच काढली ही तेलातून, तर ह्याला अजिबात तेलकट नाही. तर मंडळी अशा पद्धतीनं आपला आमरस पुरी तयार झालेला आहे. तर आता लगेच सर्व करायला घेऊया. आपल्या A to Z पुऱ्या अशा फुगून टमटमीत झालेल्या आहेत, शिवाय अजिबात तेलकट नाही आहेत. कुणीही तुमचे गेस्ट येणार असतील किंवा काही कार्यक्रम असेल किंवा तुम्हाला घरच्या घरी जरी आमरसपुरी घरातल्या व्यक्तींच्यासाठी करायची असेल तरी अशा पद्धतीची आमरसपुरी नक्की करून बघा. तर मंडळी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली. आपण जो आमरस बनवला त्याच्यामध्ये आपण वेलची पूड घातली नाही. तर त्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा लोकांना आंबा खायला आवडतो पण आमरस आवडत नाही. तर वेलची पूड घातल्यानंतर जे आंब्याचे रिअल टेस्ट असते का नाही ती गायब होते आणि वेलचीचा सुगंध येतो. म्हणून का नाही ह्याच्यामध्ये मी वेलची पूड घातली नाही, कारण ह्याला रिअल आंब्याची टेस्ट आली पाहिजे. आणि काही लोक ह्याच्यामध्ये भरपूर असं दूध घालतात आणि मग ते वाटून घेतात, तर त्याच्यामुळं सुद्धा आंब्याची टेस्ट बदलते. पण आमरस म्हटलं की थोडासा दुधाचा स्वाद तर हवा असतो, म्हणून मी दुधाची साई घातली. पण जर तुमच्याकडे दुधाची साई अवेलेबल नसेल तर 1 चमचा दूध पावडर घाला आणि थोडंसं दूध घाला, त्याच्याने सुद्धा आमरस खूप छान बनतो. तर मंडळी अशा पद्धतीचा आमरस तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झालाय मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत राम राम राम. राम.